2,000 वर्षापूर्वीपासून मानवाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्यांनी जगासमोर मांडलं ते तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध. शेतकऱ्याच्या मिरचीच्याही बेटाला हात लावून दिला जाणार नाही, नाहीतर एका एकाचे हात कलम केले जातील असं आपल्याच सांगण्याला बजावून सांगणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. शिक्षण आणि शाळा घरात घरात पसरवणारे महात्मा ज्योतिबा फुले. आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज. या महाराष्ट्राचे युवराज धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्या, माता जिजाई या सर्वांना प्रथमतः मी पंचन प्रणाम करतो. समोर बसणाऱ्या सर्वांना, माता भगिनींना आणि बंधूंना सविनय जय भीम. जय भीम. आज या ठिकाणी मला ज्यांनी आमंत्रित केलं त्यांचे आभार मानतो. आमचे संतोष दादा, त्यांचे मी आभार मानतो. का तर मला इथं माझे विचार मांडण्याची संधी दिली. आता महिला वर्ग जरा जास्त दिसतोय म्हणून मी तुम्हाला आधीन काळाच्या गोष्टींपासून सांगायला सुरुवात करतो. आपण कधी ऑब्झर्वेशन केलंय का? गावामधून फिरत असताना, मामाच्या गावावरून इकडे येत असताना, आजीच्या गावावरून तिकडे जात असताना, असं आपण फिरत असताना आपण कधी ऑब्झर्वेशन केलं असेल की देवांपेक्षा देवींची मंदिरं काय जास्त असतात? देवांपेक्षा देवींची मंदिरं आपल्याला जास्त दिसतात का नाही? सर्वत्र येत जाताना. त्याचं कारण असं होतं, चारवाकापासून ते बुद्धापर्यंत आणि बुद्धापासून ते संत तुकारामापर्यंत आणि तुकारामांपासून ते जिजाऊपर्यंत आपण जर इतिहासात पाठीमागे डोकावून पाहिलं तर आपल्याला दिसेल हा देश एकेकाळी म्हणजे सोन्याचा धूर निघत होता. बळीच्या राज्यात सोन्याचा धूर निघत होता. त्याचं कारण काय होतं? हा देश कृषी प्रधान होता आणि कृषी प्रधान असतानाच या देशामध्ये स्त्री सत्ताक पद्धती होती. म्हणजे स्त्री ही या देशात सर्व काही गोष्टी म्हणजे घर, संसार, कुटुंब हे बांधून कसं ठेवायचं याची तिला पहिल्यापासून जाण. आणि पुरुष हा त्याचा व्यवसाय असेल, काम असेल याच्यासाठी बाहेर होता. आणि म्हणून पुढे जाऊन ह्याच ज्या रणरागिणी होत्या त्यानंतरच्या काळामध्ये जसं जसं काळ पुढे गेला तसं तसं त्या देवी झाल्या, देव झाले, नंतर अनेक देव आले. बरोबर, हा एक मुद्दा झाला. आता मला सांगा, आपण सर्वजणांना फुले शाहू आंबेडकर आपल्याला माहित आहेत, सर्वजणांना माहिती आहेत. इथं बसलेल्या सर्वजणांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत, फुले शाहू आंबेडकर माहिती आहेत. पण त्यांच्या मार्गावर आपण चालतो का तेव्हा? तर नाही. आपलं कसं झालंय माहितीये का तुम्हाला? की आता मी जर तुम्हाला म्हणायला सांगितलं माझ्या पाठीमागून म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बघा, आपण सर्वांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या पाठीमागून म्हणा. मी म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज. अपेक्षित होतं की कोणीतरी असं म्हणत की छत्रपती शिवाजी महाराज की. मी काय सांगितलं होतं की माझ्या पाठीमागून म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की. आपण काय म्हणलं म्हणजे इथं काय झालं? प्रतिमांचं पूजन झालं आणि विचारांचं जन झालं. विचार आपण घेतो का? नाही. घरात बाबासाहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी प्रेम लावलेले असते पण घरात विचार शून्य असतात. 2 दिवसापूर्वी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथं सांगण्यात आलं होतं की फक्त आमच्या इथे विचाराची जयंती होते, फक्त विचारांची जयंती होते, आमच्या इथे डीजे नसतो, काही नसतो असं सांगण्यात आलं. मी त्याला प्रश्न विचारला तिथल्या महिला मंडळाला, आता तुम्ही सांगा, तुम्हालाही प्रश्न आहे, तुम्ही आल्यापासून पाहतो की या आपल्या जयंतीमध्ये आपण आनंदाने वाचता, खूप उत्सव साजरा करता, आनंदाने तो आपला आनंद उत्सव साजरा करता. सर्वात हा जो आजचा आनंद आहे असं तुम्हाला कधी भेटतो का? नाही. हा मनापासून केलेला आनंद असतो. आता इथे एक छोटा मुलगा आला होता, त्याने आपल्याला सांगितलं हार, त्याने सांगितलं की आपल्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या.
आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील, हे बाबासाहेबांनी सांगितलेले, तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल, पण पुस्तक तुम्हाला जगायचं कसं हे शिकवेल. आणि जगायचं कसं हे जर शिकलात तर भविष्यात आपल्याला येणाऱ्या अडचणी असतील, जे प्रसंग असतील ते आपोआप दूर होतात. आता दुसरा प्रश्न असा येतो की आताचं जे राजकारण जे चाललेलं आहे, हल्ली जे जगामध्ये घडत आहे, आता महाराष्ट्रामध्ये, आता मला तुम्ही सांगा, आपण सर्वांनी ज्या प्रवाहात चालत असताना पुरोगामी महाराष्ट्र म्हणून म्हटलं जातं. राहिला काय पुरोगामी महाराष्ट्र? नाही, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात पुरोगामी असा शब्द वापरला जातो. तो राहिला का पुरोगामी महाराष्ट्र? नाही. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बंदुकीच्या मागे लागू नका. बाबासाहेब म्हणायचे बंदुकीच्या मागे लागू नका. म्हणजे काय करा तर कर्मकांड असतील, जे असतील त्याच्यापासून लांब राहा. म्हणून 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्मात आणलं. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. हा मुद्दा सांगायचं कारण एवढंच आहे की बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबरला का बरं सांगितलं असेल, किंवा बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबरला का बरं दीक्षा दिली असेल? बाबासाहेबांनी संविधान दिलं. बाबासाहेबांनी संविधानामध्ये सांगितलं प्रत्येक भारतीयाला आपल्या स्वतःच्या विचारानुसार, आपल्या धर्मानुसार राहता, वागता, बोलता, खाता, पिता येऊ शकतो. पण बाबासाहेबांनी पर्टिक्युलर या एसटी समाजाला का बरं धर्मांतर केलं असेल तर तुम्हाला सांगतो. आताच्या उदाहरणानुसार बाबासाहेबांनी काय सांगितलं, बाबासाहेब खूप दूरदृष्टी होते. बघा, जर बाबासाहेबांनी त्यावेळेस हा समाज, तुम्हाला एक गाणं आठवत असेल, माझ्या भीमाचा समाज या थोडाच राहिला. मनोज दादा संसारांचं एक गाणं होतं की माझ्या भीमाचा समाज येडा खुळाच राहिला. कारण त्याचं कारण असं होतं की हा समाज आहे ना, मेंढरा आपण बघितलं, एक गेलं की त्याच्या मागून शरीर रांग जाते, तसा प्रकार आहे. म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस आपल्याला बंधने घालून दिली, 22 प्रतिज्ञा दिल्या, वृत्त दिला आणि आपल्याला त्या जागेवर थांबवलं. त्याचं कारण असं होतं की हा समाज, आता बघा, आपल्याकडे जर कुठल्याही वाडी वस्तीत गेला तर तुम्हाला मर्यादेचं मंदिर दिसेल, की मर्यादेचे मंदिर राहतात, काळूबाईचं मंदिर दिसेल. हे आपल्याकडेच का बरं असतं? प्रत्येक वस्तीतच का बरं असतं? त्याचा आपल्याला प्रश्न पडलाय का आता की मर्यादेचं मंदिर आपल्याच इथं का असतं? तुम्ही कारल्याला जर गेला असाल, कारल्याच्या लेणीवर जर गेला असाल, तिथे एकविरेचं मंदिर आहे, आपण तेही पाहिलं असेल. पण त्या एकविरेच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे एक लेणी आहे. त्या लेणीमध्ये आपल्याला काही स्तूप दिसतात, काही प्रतिमा दिसते. त्यातून आपल्या एक लक्षात येतं की बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाची आई होती महामाया. महामायेची जी शिल्प असतात, ही शिल्प पुढे जाऊन, ज्या ज्या ठिकाणी महामायेची शिल्प आहे, ही शिल्प पुढे जाऊन की जसा प्रवाह बदलला, जसा मार्ग चेंज झाले, जसा काळ बदलत गेला, तसं आपल्या परीने प्रत्येक जण ह्या महापुरुषांना, ज्या ज्या पहिल्या रंगरागिणी होत्या, त्यांना आपल्या सोयीनुसार जो तो माणूस तसा उपयोग करू लागला. आपल्या राजकीय लोक जरी बघितली तुम्ही, आता पहा आताच्या घडीला राजकीय लोक काय करतात, आपल्याला त्यांचा कावा समजला पाहिजे. त्यांच्या ओटात संविधान असतं आणि पोटात मनुस्मृती असते. जी राजकीय लोक आहेत, प्रशासनावर जी लोक बसलेली आहेत, ती काय करतात तर त्यांच्या पद्धतीनं हा देश भारत म्हणून आहे, प्रोपगंडा वापरला जातो. प्रत्येक जण आपल्या परीनं आपला धर्म, आपली जात पुढं किंवा किती मोठी असेल किंवा किती आम्ही मोठे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पण बंधूंनो, आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला आपला समाज आणि इतर समाज यांच्यातली जी मधील पोकळी निर्माण झाली होती ती दूर करायची. आपल्याला त्यांच्याबरोबर बसणं उठणं असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील, त्या जर आपण केल्या तर आपोआप जाती प्रथा नष्ट होतात. या भारतात आपल्याला सांगण्यात आलं, शाळेत पहिल्या वर्गापासून सांगण्यात आलं की हा देश कृषी प्रधान आहे.
शेती प्रधान आहे. पण या देशात कोणी सांगितलं का आपल्याला की हा देश जाती प्रधान सुद्धा आहे? बघा बरं, चरणावरती जाती प्रधान देश आपल्याला दिसून येतो. जरी एखाद्या गावात एखादा शिक्षक आला, त्याचं कांबळे आडनाव असलं तर मराठा समाजाचा माणूस विचार करतो की कांबळे म्हणजे हा महाराज आहे का मागाचा आहे? नक्कीच हा महाराज नाही तर मागाचा असेल. बरं, प्रश्न त्यांचाच येत नाही, आपल्याकडे येतो प्रश्न. आपल्याकडे आला की आपण काय विचार करतो? कांबळे म्हणजे तो आपल्याला नसेल, तो मागाचा असेल. बरं, मान काय विचार करतो? मातंग समाजाचा माणूस असा विचार करतो, हा नक्की कांबळे तर आहे, पण काय झाले, मागांमध्ये जे शिकलेले आहेत त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला, ते बुद्धाच्या तत्वावर आले, मग आता काय करायचं? नक्कीच हा आपल्याला नसेल असं बोललं जातं. म्हणजे आपण सुद्धा जी जाती प्रथा, जात नाही ती जात असते असे बाबासाहेब म्हणायचे, पण ही जाती प्रथा आपण पण त्यातूनच वागतोय. आपण पण वेगळे नाही, इतरांना आपण नाव ठेवत असतो तरी आपण पण तेच करत असतो. म्हणून देशातून जोपर्यंत ही जाती प्रथा दूर होत नाही तोपर्यंत हा देश सुजलाम सुफलाम होत नसतो. भारतात फार पूर्वीपासून एक गोष्ट की सम्राट अशोकाच्या काळापासून या भारतात शेतकऱ्याचं राज होतं, शेतकरी राजा होता. बरं, आज ती परिस्थिती का नाही? शेतकऱ्यावर आज परिस्थिती इतकी बेकार का आलेली आहे? तर त्याचं कारण असं आहे, त्यावेळेची राजव्यवस्था होती. आपल्याला संविधानाच्या चौकटीने संविधानाने आपल्याला लोकशाही आणली. मग लोकशाही राहत असताना आपण कसं राहिलं पाहिजे? लोकशाहीच्या मार्गाने चाललं पाहिजे. लोकशाही आपल्याला काय सांगतात? लोकशाही आपल्याला काय सांगते? समानता, बंधुता यानुसार आपण वागलं पाहिजे, बरोबर? आता तुम्ही बघा, संसदेमध्ये जी लोक आहेत, काही अपवाद सोडले तर राज्याचे प्रश्न मांडणारे किती लोक आहेत? एकही नाही. प्रत्येक जण गुंडागर्दी, चोऱ्या-माऱ्या, गुन्हे असले लोक संसदेत जाऊन बसलेले. कधी आपण पाहिले राघव चड्डा सारखा माणूस संसदेत सामान्य माणसांचे प्रश्न मांडतो? दुसरा एखादा खासदार कधी मांडताना प्रश्न आपण पाहिले तर नाही, ते मांडू शकत नाही. कारण आता समाज म्हणजे पूर्ण देशातील लोकांना एका प्रोपगंडाखाली फसवलं जातं. त्यांना धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली फसवून आपापसात भांडणं लावली जात आहेत. धनगरात ओबीसी समाज आणि मराठा समाज यामध्ये भांडण लावलं जातं आरक्षणावरून. दुसरी गोष्ट येते एससी समाजाची. एससी समाजाला सांगितलं जातं की तुमच्यामध्ये बौद्धांनी तुमच्या सवलती लागल्या आणि तुम्ही मागास राहिले. तुम्ही एक विचार करा, बौद्ध पुढे जाण्याचं कारण काय माहितीये का? मी एका ठिकाणी सांगितलं होतं की बौद्ध पुढे जाण्याचं कारण एकच आहे. सर्वजण म्हणतात की आरक्षण नाही. बौद्ध पुढे जाण्याचं कारण हे आहे की बौद्धांनी बुद्ध स्वीकारला. बुद्धांनी बुद्ध स्वीकारला म्हणून बुद्ध आज प्रत्येक क्षेत्रात आहे. आणि जो इतर समाज 57 जातीच्या इतर समाजामध्ये येतात एससी मध्ये, त्यांनी काय केलं? जो मर्यादेचा डोलारा होता डोक्यावरचा तो सोडलेला नाही, तुळजापूर सोडलेला नाही. एक मुद्दाम एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी कुठल्या देवाचा धर्माचा द्वेष करत नाही. आताच काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं अपघाती निधन झालं. अजितदादाच्या पक्षाचा आपला काही संबंध नाही, पण एक गोष्ट त्यातून आपल्याला शिकता येते. या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल मरावाला, अजितदादा मेले मोठे झाले. मराठ्या अगोदर सर्वजण शिवशिवाय देत होते, माणूस चांगला होता, पण सर्वजण शिवा काय देत होते माहिती? काकाच्या जीवावर मोठा झाला, धरणात लग्न केली, काय केलं, असं सर्व 70 कोटीचा घोटाळा केला असे सांगायचे लोक. पण अजितदादाकडे एक गोष्ट होती, ती काय माहिती? अजितदादाला एका राजीव खांडेकर म्हणून त्यांनी प्रश्न केला होता की दादा तुम्ही कुठल्याही देव धर्माला जात नाही, पूजा अर्चा करत नाही. अजितदादांनी सांगितलं की मी असं काही करत नाही, फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाला एकादशीला जातो. तर त्याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी त्याच्यावरती थोडा अभ्यास केला की इतर जी बाकीची जी नास्तिक लोक आहेत
की जी लोक असं म्हणतात की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, याचा थोडा असा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की पुरोगामी महाराष्ट्रातली माणसं, हा जो भारत आहे तो भारत बघा जवळजवळ 3.5 ते 4 हजार जाती आहेत, 17-18 पंथ आहेत. मग ते भागवत पंथ असेल, वारकरी संप्रदाय असेल, नाथ पंथ असेल, या सर्व पंथांचा मिळून हा भारत देश झालेला आहे. बरोबर, इथं अनेक जाती धर्माचे लोक आहेत, 3.5 ते 4 हजार जातीचे लोक आहेत. मग एक उदाहरण सांगतो तुम्हाला, पंढरपूरच्या पांडुरंगाचं एक उदाहरण सांगतो. बाबासाहेबांनी रामायणाच्या बाबासाहेबांना सांगितलं होतं की मला पंढरपूरचं पांडुरंगाचं पंढरपूर बघायचंय. बाबासाहेबांनी सांगितलं की पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर तुला नाही दाखवलं तर त्याच वेळी मी तुला एक मंदिर उभं करून देईल. म्हणजे दीक्षाभूमी बाबासाहेबांनी उभी करून दिली. पुढे जाऊन बाबासाहेब त्याच्यावर सुद्धा रिसर्च करणार होते. तो नंतरचा भाग आहे, तो लेणी संवर्धन असेल किंवा बाकीच्या जे शिल्प आहेत त्याच्यातला भाग येतो. त्याकडे न जाता आपण इकडे पंढरपूरचा पांडुरंग काय म्हणतो, पंढरपूरच्या पांडुरंगाबद्दल तुम्हाला सांगतो की आजीदादांना प्रश्न विचारल्यानंतर आजीदादा म्हणतात, बघा तुम्ही इतर जर देव बघितले, कुणाच्या हातात गदा आहे, कुणाच्या हातात शस्त्र आहे, कुणाच्या हातात तलवार आहे, धारदार शस्त्र आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या हातात कधी बघितलंय का काय शस्त्र, नाही तर काय गदा, चाकू, सुरे काय आहे का? तर काही नाही. बघा तो एका विटेवरती उभा आहे, तो एका विटेवरती उभा आहे. त्याच्या पायाला कोणी जाऊन हात लावू शकतो, लहान मोठे थोर कोणी. दुसरी गोष्ट, त्याच्या पायाला कोणी हात लावू शकतं. दुसरी गोष्ट अशी येते, इतर राजे देव जर आपण पाहिले तर तो राजा किंवा देव हा सिंहासनावर असतो आणि त्याची जी धर्मपत्नी असते ती कुठेतरी बाजूला बसलेली असते. तिच्यासाठी वेगळं असं नसतं खाली. राजा सिंहासनावर असतो किंवा देव पुढे असतो. पण पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये ती रखुमाई त्याच्या बाजूला आहे. म्हणजे त्याने समानता, जी समानता आहे स्त्री पुरुष समानता असेल ती समानता तिथं जाणवते आपल्याला. पंढरपूरचा पांडुरंग काय म्हणतो, जर त्या ठिकाणी आणि एक दुसरी गोष्ट माझ्या लक्षात येते की बघा पंढरपूरला जाऊन आलेला एखादा छोटा जरी मुलगा असेल किंवा 70 वर्षाचा म्हातारा असेल, तो जरी आपल्या गावात आला तर 7 वर्षाच्या मुलाच्या पायाला 70 वर्षाचा माणूस हात लावतो आणि माऊली म्हणतो. ही आपली संस्कृती आहे आणि ह्या संस्कृतीत आपल्याला राहायचंय, वागायचंय, पुढे जायचंय, तरच आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे. आणि जर माणूस म्हणून जगायचं असेल तर तुम्हाला आता पर्याय फक्त काय राहतो की बुद्ध बुद्ध आणि बुद्धच. जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. जग 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन टेपलेलं आहे. अमेरिका असेल, युरोप असेल, इराण असेल, जग युद्धाच्या उंबरठ्यावर टेपलेलं असताना जगाला कशाची गरज आहे तर बुद्धाची गरज आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की बघा जर आता आपल्याला एक करावं लागेल, आपण सर्वांनी एक लक्षात ठेवायचं इथून पुढे की जो धर्मभेद आहे, जातभेद आहे, वर्णभेद आहे, हा बाजूला सारला पाहिजे. आणि सर्व समाज, गाववाड्यात येणारे सर्व समाज हे समता आणि बंधुता याने कसे नांदतील, याच्यासोबत कसे राहतील याचा विचार केला पाहिजे. आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. जर मुलं शिकतील तरच मोठी होतील. आज या विश्वरत्न सेवा मंडळ आणि रमाई माता महिला मंडळ यांनी एक छोटासा पण एक दिमागदार असा कार्यक्रम केला. खूप कौतुकास्पद आहे. मी मंडळाचाही आभार मानतो, कारण असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. उद्या यातूनच कोणतरी प्रशासकीय अधिकारी होणार असतो आणि तो त्यावेळेस सांगत असतो की मी जी पाहिलेली जयंती होती ती खूप छोटी होती, पण आता आम्ही प्रशासकीय अधिकारी झालो. आमचं काहीतरी या गावाप्रती, तालुक्याप्रती, जिल्ह्याप्रती ऋण आहे आणि ते फेडावं लागेल. आणि तो या लोकांना पुढे घेऊन जाण्याचं काम करत असतो आणि तेच आपल्याला भविष्यात करावं लागेल. कारण का, जर पहिला जो जातीयता होती तीच जर आपण डोक्यात धरून पुढे चालत राहिलो तर हे साध्य होणार नाही. आपल्याला हा भारत बाबासाहेबांनी तेव्हाच उद्यम केलेला आहे, कारण हे धम्माचं चक्र
गतिशीलच आहे आणि ती गतिशीलच राहील. आपण सर्वांनी मिळून एक कवी म्हणतो की गावात देवाचीच मंदिरे, गावात दगडाचेच देव आणि देवाचीच मंदिरे. बघा, एक कवी म्हणतो की गावात दगडाचेच देव आणि देवाचीच मंदिरे, तू आणि मी हाडा मासाचा, मग आम्ही गावात उसाचे कसे, आम्ही गावात उसा बाहेर कसे. तर हा एक त्या कवीनं त्यावेळेस जी जातीयता होती त्या जातीयेचे जे चटके बसत होते, ह्या आता जी तरुण पिढी आहे त्यांना ही जातीयता माहीत नाही. पण आपल्या इथे 70 वर्षाचे 80 वर्षाची माणसं आहेत, त्या बाबांना पण माहित असेल की जातीयता त्यावेळेस काय होती. आता तसं काही नाहीये. म्हणून आपल्याला संविधानाच्या चौकटीत राहून संविधानानं वागावं लागेल. संविधानाप्रमाणे ज्या काही गोष्टी असतील त्या करून आपल्याला भविष्यात पुढे जावं लागेल. पाहुणे 10 गेले, संपवतो. बघा, सर्वजण नाचून दमलेले दिसते आणि भुगा पण सर्वांना लागले असतील. या मंडळाचं विश्वरत्न सेवा मंडळ यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, त्यांचं मी आभार मानतो. आमचे मार्गदर्शक संतोष दादा यांनी मला इथं बोलवलं, त्यांचंही मी आभार मानतो. आणि आपण सर्वजणांनी इथं ऐकून मला घेतलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. जर काही चुकलं असेल तर माफ करावं. या ठिकाणी विलास शिर्के साहेब सरपंच, महादेव सरपंच, किसन कांबळे साहेब आणि प्रवीण कांबळे साहेब, सामान्य काशीनाथ शेठ साहेब, सुरेश कांबळे सर, तसेच आपण सर्वजण जमलेले आहात. आपल्या सर्वांचं मी आभार मानतो मला बोलण्याची संधी दिली. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय महाराष्ट्र.